नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भैरव तुमचं स्वागत आहे ज्ञानदीप अकॅडमीच्या YouTube प्लॅटफॉर्मवर आणि तुमचं स्वागत आहे आपली सुरू असणारी समर्पण सिरीज। ज्या समर्पण सिरीज मध्ये आपण सध्या जिओग्राफी या विषयातील महत्त्वाचे टॉपिक्स असतील किंवा ज्या टॉपिक वरती यूपीएससीच्या धर्तीवरती आयोग आपल्याला प्रश्न विचारू शकतो, मग त्याचे आन्सर्स आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या अनुषंगाने कसे लिहिले पाहिजेत, आपला अप्रोच कसा असला पाहिजे याच्यावरती आपण डेली चर्चा करत असतो। पहा, प्रिव्हियस सेशन मध्ये आपण शहरातील पूर किंवा शहरी पुराच्या व्यवस्थापनाशी काय किंवा त्याचे प्रमाण वाढत आहे त्याच्यावरती आपण चर्चा केली। तर आजच्या सेशन मध्ये आपण पुन्हा तोच कंटेंट आहे, तोच टॉपिक आहे, शहरी पुराचा असेल किंवा पुराच्या पाण्याचा असेल, पण त्याचा इम्पॅक्ट किंवा त्याचे फायदे कसे करून घेता येतील या अनुषंगाने प्रिव्हियस इयर मध्ये यूपीएससीने विचारलेल्या प्रश्नावरती चर्चा करणार। बघा, प्रश्न तुमच्या समोर स्क्रीनवर असेल। पहा, आपल्याला काय विचारलंय की इन व्हॉट वे कॅन फ्लड्स बी कन्वर्टेड इनटू सस्टेनेबल सोर्स ऑफ इरिगेशन अँड ऑल वेदर इनलँड नेव्हिगेशन इन इंडिया। 250 वर्ड्स मध्ये 15 मार्क्ससाठी विचारलेला प्रश्न आहे। म्हणजेच पुराचं जे पाणी असेल हे आपल्याला भारतातील जलसिंचन आणि सर्वच हवामानातील म्हणजे एकंदरीत 12 महिने 24 तास असं म्हणतो टॅप टाइम, सर्वच हवामानामध्ये अंतर्देशीय जलवाहतुकीच्या शाश्वत स्रोतामध्ये कोणत्या प्रकारे रूपांतरित केलं जाऊ शकतं। म्हणजे पुराच्या पाण्याचा वापर जलवाहतुकीसाठी कसा केला गेला पाहिजे आणि जलसिंचनासाठी कसा केला गेला पाहिजे या अनुषंगाने आपल्याला या प्रश्नाकडे पाहायचं आहे। प्रश्नाचा अप्रोच पॉझिटिव्ह आहे, सो आपल्याला आन्सर सुद्धा त्याच वेळी पॉझिटिव्ह वेनी लिहिणं अनिवार्य आहे। तर बघूया एकंदरीत या प्रश्न। बघा, प्रिव्हियस सेशन मध्ये आपण शहरी पुरावरती किंवा शहरी पुराच्या व्यवस्थापनावरती चर्चा केली। कोणत्या गोष्टींना शहरं फेस होत आहेत, या पुराच्या काय म्हणतात घटना वारंवार वाढत आहेत याच्यावरती प्रिव्हियस सेशन मध्ये आपण क्वेश्चन डिस्कस केला होता। तर आता त्या पुराचं एकंदरीत फक्त शहरीच नाही तर सर्वच पाणलोट क्षेत्रामध्ये नदीपात्रांमध्ये जिथं पूरजन्य परिस्थिती येते, मग त्या पूरजन्य पाण्याचं किंवा त्या जल व्यवस्थापन करून आपण कशा प्रकारे जलवाहतुकीसाठी आणि इतर स्रोतांसाठी जलसिंचनाच्या कसा त्याचा इम्पॅक्ट होईल याच्यावरती आपण चर्चा करायची। बघा, तर आपल्या या आन्सर मध्ये किंवा आन्सर लिहिताना आपला अप्रोच कशा स्वरूपाचा असला पाहिजे याच्यावरती आपण चर्चा करूया। बघा, एकंदरीत यामध्ये तुमचा इंट्रो मध्ये काय असलं पाहिजे की हा जे पूर आहेत आणि त्याची भूमिका याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती लिहायची आहे। म्हणजे पुराच्या घटना कशा असतात, म्हणजे पूर कधी कधी आपल्याला पाहायला मिळतो किंवा अनुभवतो आपण, या घटना कोणत्या कालावधीत घडतात, इतर कालावधीमध्ये त्या घटना घडत का नाहीत, अशा गोष्टींवरती तुम्ही भाष्य करा, जेणेकरून तुमचा इंट्रो तुमच्या उत्तरासाठी समर्पक होईल। आणि आन्सरच्या मेन बॉडीमध्ये लिहिताना आपल्याला दिलंयच त्यांनी की जलसिंचन असेल किंवा तुमचं आंतरदेशीय म्हणजे देशातल्या देशांतर्गत जे जलवाहतूक असेल त्या जलवाहतुकीच्या शाश्वत स्रोताबद्दल चर्चा करायची। म्हणजेच काय, हे जे पूर आहेत, फ्लड आहेत, या फ्लडचा वापर जलसिंचनासाठी आणि जलवाहतुकीसाठी करायचा आहे, शाश्वत वापर याच्यावरती चर्चा करायची। आणि फायनली इंट्रो आणि जे आपण मेन बॉडी मध्ये लिहिले त्या दोघांच्या अनुषंगाने आपल्याला समर्पक काय करायचं आहे, त्याचं कन्क्लुजन लिहायचं आहे। बघूया, नेक्स्ट तुमच्या लक्षात येऊन जाईल। मग एकंदरीत हे प्रश्नाचा उत्तर लिहित असताना त्यामध्ये कोणते घटक आले पाहिजेत, बघूया, 1 बाय 1 करून आपण त्याची चर्चा करूया, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल। बघा, याच्यामध्ये इंट्रो मध्ये लिहिताना आपल्याला लिहायचं आहे की हे जे पूरजन्य असेल की जो पावसाळी पूर असेल कसा विध्वंसक असतो, प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये पण आपण ते पाहिलं कशा प्रकारे चेन्नई असेल, तामिळनाडूतलं चेन्नई असेल, केरळ सारखे असेल, महाराष्ट्रातील पण काही शहरं असतील, पुण्यासारखी सिटी असेल, मुंबई असेल, कशा प्रकारे पुराला सामोरे जातात, बरोबर। पण त्याचा फायदा आपल्याला कसा होतो याच्यावरती चर्चा करायची आहे। जेणेकरून बघा, आता भारतामध्ये आपला जो मान्सून आहे त्याचा अनुभव कधी घेतो आपण, जनरली जून ते सप्टेंबर पर्यंत, बरं का। या 4 महिन्यांमध्ये आपण या मान्सूनचा किंवा पावसाचा किंवा पूरजन्य परिस्थितीचा अनुभव घेत असतो, तेच आपल्याला इथे नमूद करायचं आहे। आणि बघा, त्या कशामुळे होतं तर ते सततचा पाऊस असेल त्यामुळे पूर आणि विध्वंस होत असतो। उर्वरित 8 महिने कशा असतात, बहुतांश कोरडे असतात। आता अनेकदा या कोरड्या महिन्यांमध्ये आपल्याला पाण्याची कमतरता सुद्धा भासत असते किंवा कमतरतेची परिस्थिती निर्माण होत असते। मग हे 4 महिने ज्यावेळेस पावसाळा आहे, 4 महिने ज्यावेळेस अति पाऊस आपल्याकडे किंवा अति पाण्याचा पुरवठा आपल्याकडे आहे, तर त्या पाण्याचं जलव्यवस्थापन करून कसं ते पाणी आपल्याला इतर कोरड्या 8 महिन्यांसाठी वापरता आलं पाहिजे या अनुषंगाने आपल्याला हे उत्तर लिहिणं गरजेचं आहे। म्हणून त्याची सुरुवात आपण इथं करतोय अशा पद्धतीने। आता बघा, हे जे अतिरिक्त पावसाचं किंवा पुराचं पाणी आहे, ज्यावेळेस पाण्याची
उपलब्धता नसेल किंवा कोरडे महिने असतील त्या ठिकाणी पाण्याची कमतरता किंवा हा जो प्रॉब्लेम आहे, समस्या आहे, ही समस्या दूर करण्यासाठी एक मौल्यवान स्रोत असू शकतो. ओके, हे आपल्याला निश्चित करायचं आहे. आणि ज्यामुळे पाणी आणि पूर यांची किंवा पूर आणि पाणी यांची दुहेरी टंचाई असणारी दुहेरी समस्या आहे त्याचं काही निराकरण होऊन जाईल. मुद्दा लक्षात येतोय. पुराच्या पाण्याचं पण नियोजन होईल आणि त्याचा होणारा इम्पॅक्ट पण आपण त्याच्यावरती रिकव्हर करू शकू आणि सोबतच जे इतर जे 12 महिन्यांपैकी 8 महिने कोरडे आहेत त्यावेळेस सुद्धा ते पाणी आपल्याला वापरता आलं पाहिजे. अशा स्वरूपाचं आपल्याला व्यवस्थापन करता आलं पाहिजे. बरं आहे का? याच्यावरतीच तुम्हाला चर्चा करायची आहे मेन उत्तरामध्ये. आता याच्यामध्ये काही घटक आपल्याला नमूद करायचे आहेत. कोणते? काही घटक तुम्हाला असतील तर जलवाहतुकीशी निगडीत असणार आहेत. बरं आहे का? जलवाहतुकीसाठी कसं हे पूर सिंचन आणि आंतरदेशीय जलवाहतुकीसाठी शाश्वत स्रोत बनू शकतात याच्यावरती भाष्य. त्यातला पहिलाच मुद्दा काय येतोय? भूजल पुनर्भरण, ज्याला ग्राउंड वॉटर रिचार्ज म्हणणार आहोत. बरं का? हे पावसाचं पाणी किंवा हे पुराचं पाणी काय आहे? जमिनीतील जो पाणी साठा आहे त्याच्या भूजल पाणी साठ्याचं रिन्युएशन करण्याचं काम करणार किंवा पुनरुज्जीवन करण्याचं काम करणार, पुनर्भरणाचं काम करणार. फॉर एक्झाम्पल, भारतात सुमारे 1100 मिलीमीटर हा सरासरी वार्षिक पर्जन्य होतं की जे जवळपास 80% पाऊस आहे त्याच्यामधलं. बरं आहे का? आता जलसंसाधन मंत्रालयाच्या मते काय आहे मुद्दा? तर भारतातील सुमारे जे 60% सिंचित शेती आहे ती कशावर डिपेंड आहे? तर या भूजलावरती डिपेंड आहे. ओके, आणि या भूजलाचं रिचार्ज कोण करतो? तर हा पाऊस करतो, जो 4 महिनेच फक्त आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि तो पुन्हा रिमेनिंग टोटल शेती कृषी क्षेत्र असेल ते कशावर डिपेंड आहे? तर या भूजल साठ्यांवरती 60% अवलंबून आहे. त्यामुळे या भूजल साठ्याची, या ग्राउंड वॉटरची पातळी टिकवून ठेवणं खूप महत्वाचं आहे. आणि ती महत्वाची कधी ठरते? तर कोरड्या दिवसांमध्ये, की जे 8 महिन्यांमध्ये पाऊस कमी आहे त्या दिवसांमध्ये महत्वाचे आहे. त्यासाठी सिंचनाची उपलब्धता सुनिश्चित करण्यामध्ये या पुराची किंवा या पावसाच्या पूर्वजन्य परिस्थितीची महत्वाची भूमिका ठरते. हा मुद्दा याच्यामध्ये लिहिणं अनिवार्य आहे. बघूया आता याच्यामध्ये कृषी अवलंबित्व. आता ऑब्व्हियसली आत्ताच सांगितलं की शेती 60% शेती या भूजल साठ्यावरती डिपेंड आहे. मग जशासाठी कूपनलिका असतील, बोरवेल्स त्याला आपण म्हणतो, विहिरी असतील, बरं का, तलाव असतील, हे सगळे भूजल साठ्याचेच काय तर उदाहरण असणार आहेत. ओके, हे कृषी अवलंबित्व. भारतातील 50%पेक्षा जास्त कर्मचारी कशावरती निगडीत आहेत? कृषीशी निगडीत व्यवसायांवरती डिपेंड आहेत. बरं आहे का? म्हणजेच हे काय पूर किंवा पूरजन्य परिस्थिती हे काय असणार आहे? तर कृषीच्या उत्पादकतेसाठी एक महत्वपूर्ण नैसर्गिक संसाधन आपल्याला ठरून जातं. जसं की गंगेचं मैदान आहे, तिथं अत्यंत पूरप्रवण म्हणजे जिथे जास्तीत जास्त फ्लड तुम्हाला अभ्यासाला मिळतो किंवा पाहायला मिळतो अशा ठिकाणी भारताच्या कृषी उत्पादनाचा मोठा वाटा सुद्धा गंगेचं मैदानच आहे. सुपीक प्रदेश आहे म्हणतो, गंगेचं सुपीक मैदान. तसंच ही भारताची कृषी संशोधन परिषद जी आहे, ओके, त्यांच्या अहवालानुसार 75% पाऊस शेतीसाठीच वापरला जातो. पूर पिकांसाठी पाण्याची मागणी पूर्ण करण्यात महत्वाची भूमिका बजावताना आपल्याला लक्षात येऊन जातं. का? तर ते ग्राउंड वॉटरची लेवल इन्क्रीज करतं, ग्राउंड वॉटर रिचार्ज करण्याचं काम हे पूर करत असतात. हा मुद्दा महत्वाचा आहे. आपण पाहतोय की याचं मॅनेजमेंट कसं झालं पाहिजे आणि त्याच्यातलं मेन बॉडीतलं पहिलं उत्तर पाहतोय आपण जलवाहतुकीसाठी कसं आहे, आंतरदेशीय जलवाहतूक आणि जलसिंचनासाठीचं. तर पुढे बघा, पूर आधारित शेती केली गेली. आता शेतीचं अवलंबित्व तर आपण अभ्यासलं, मुद्दा आपण लिहिला, पण त्याच्या सोबतच पूर आधारित शेती, ज्याला आपण फ्लड बेस्ड फार्मिंग म्हणतो, त्याच्या घटकामध्ये आपण काय लिहिणार? जसं की ही पूर आधारित शेती आहे किंवा त्याच्यासाठी जी तंत्रे आहेत, सिंचनासाठी पुराच्या पाण्याचा प्रभावीपणे वापर करता आला पाहिजे आणि शेतीचा टिकाऊपणा सुद्धा योग्य रीतीने राखण्यासाठी ह्या पुराचा फायदा होतो. उदाहरणार्थ बिहार असेल, आसाम असेल, यासारख्या भागांमध्ये बघा शेतकरी काय करतायत, हे पुराचं जे पाणी आहे ते पुराचं पाणी सकल भागाकडे नेतात. जेणेकरून काय होतं, तिथं ताग आणि तांदळासारखी पिकं, ज्या पिकांना पाणी जास्त लागतं अशा जलमय परिस्थितीत सुद्धा या पिकांचं उत्पन्न बिहार आणि आसाम मधले शेतकरी करतात. ज्याला धाप लागवडीचा सराव म्हणतात. त्याला बघा, तिथे त्याला धाप लागवड म्हणतात. मुद्दा लक्षात येतोय का? अशा प्रकारे कृषी अवलंबित्व किंवा ज्याला ऍग्रिकल्चर डिपेंडन्सी बद्दल आपण बोललो आणि सोबतच ही ऍग्रिकल्चर मध्ये कशा प्रकारे फ्लड बेस्ड फार्मिंग करता आलं पाहिजे याच्यावरती पण आपण चर्चा केली. पुढील बघा, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन म्हणजेच काय? रिज्युनेशन ऑफ वॉटर बॉडीज. आता त्याच्यामध्ये काय लिहायचं आहे? जे पुराच्या माध्यमातून हे जे पूर आहे
या पुराच्या माध्यमातून हे जे वॉटर बॉडीज आहेत किंवा जलस्रोत आहेत यांचे पुनर्संचयन केल्याने काय होईल, तर जे जलस्रोत आहेत ते जलस्रोत तुम्हाला तसेच कंटिन्यू 12 महिने व्यवस्थित जलपुरवठा करतील, जलस्रोत राखण्यात मदत होईल, बरोबर आहे का? ज्याचा वापर आपण कोरड्या कालावधीत सिंचनासाठी केला जाऊ शकतो, जसे की जल मंत्रालयाच्या जलसंधारणासाठीच्या उपक्रमांनी दाखवून दिले आहे. नदी जोड प्रकल्प हा सुद्धा घटक याच्यामध्ये आपण लिहू शकतो, बरं आहे का? नदी जोड प्रकल्प. आता बघा, जमिनीची सुपीकता सुधारते, ज्याला आपण सॉइल फर्टिलिटी म्हणतो, की जी इम्प्रूव्ह होते पुरामुळे. स्वाभाविक आहे की नदीने वाहून आणलेला गाळ नदीच्या काठावरती काय होतो, डिपॉझिट केला जातो, त्यामुळे काय होतं, त्या जमिनीची सुपीकता वाढते. हाच मुद्दा याच्यामध्ये लिहिलेला आहे. जसं की बघा, नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल सर्वे अँड लँड यूज प्लॅनिंग हे ठळकपणे दाखवते की पूरप्रेरित मातीचे साठे कृषी उत्पादकतेत योगदान देतात. सगळ्यात महत्वाचं आहे, लक्षात आहे का? हेच आहे जमिनीची सुपीकता वाढवण्याचं कारण. कारण की हा रिपोर्टच आपल्याला सांगतोय, त्या रिपोर्टचं आपण उदाहरण देऊन आपल्या मुद्द्याला आपण काय केले, पुष्टी दिली किंवा आपण तो मुद्दा सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. बघा, आता मुद्दा पुढचा अजून एक असा आहे की जे अंतर्देशीय नेव्हिगेशन आहे त्या नेव्हिगेशनसाठी हे जलस्रोत किंवा हा जो पूर आहे कसा स्रोत बनू शकतोय, सोर्स कसा बनू शकतोय फॉर सस्टेनेबल सोर्स ऑफ इनलँड नेव्हिगेशन. आता जलवाहतुकीसाठी, तर आता थोडंसं नेव्हिगेशनसाठी पाहूया. बघा, ही जी वाढलेली पाणी पातळी असेल, बरं आहे का, या वाढलेल्या पाणी पातळीवरती आपल्याला भाष्य करायचं, बरं आहे का? इन्क्रीज द वॉटर लेवल. पुराच्या काळात काय होतं, नदी असेल, पाणी असेल, कालवे असतील इत्यादी पाण्याची पातळी लक्षणीय वाढलेली आपल्याला दिसते. आपल्याला जे अनुभवतोय तेच आपल्याला त्या आन्सरमध्ये नमूद करायचं आहे. जसं की उदाहरणार्थ, भारतातील गंगा नदीतील वार्षिक मान्सूनच्या पुरामुळे पाण्याची पातळी अनेक मीटरनं इन्क्रीज होते, बरं आहे का? त्यामुळे कोरड्या हंगामात अन्यथा उतळ असलेल्या भागात जलवाहिनी निर्माण आपण करू शकतो, ओके, वाहतुकीसाठी. मुद्दा लक्षात येतोय? त्याच्यासोबतच पुढे बघा, जल कनेक्टिव्हिटी, ज्याला वॉटर कनेक्टिव्हिटी म्हणतो, की पूर जरी तात्पुरते असले तरी आपण तात्पुरते पाणी साठे काय करू शकतो, जोडू शकतो. आणि बघा, अन्यथा सामान्य परिस्थितीत वेगळे असतात. उदाहरणार्थ कसं, मान्सूनच्या पुराच्या वेळी भारतातील ब्रह्मपुत्रा नदीचं पाण्याची पातळी शेजारच्या भागात, ज्याला आपण ओव्हरफ्लो म्हणू शकतो, त्यामुळे काय होतं, विविध जलसंस्थांमध्ये कनेक्टिव्हिटी निर्माण होते. मुद्दा लक्षात येतोय का? जर नदी या भागातून वाहत असेल, बरं आहे का, तिच्या आजूबाजूच्या भागाला काही वॉटर बॉडीज असतील, बरं आहे का, ओव्हरफ्लो झाल्यामुळे या दोन वॉटर बॉडीज काय केल्या जाऊ शकतात, या वॉटर बॉडीज कनेक्ट केल्या जाऊ शकतात. हा मुद्दा इथं आपल्याला लिहायचा आहे. हेच जल कनेक्टिव्हिटी मध्ये येते. आता गाळ साचणे, की जे काय करणार आहे ऑटोमॅटिकली, तर तुमची जमिनीची सुपीकता वाढवणार आहे. मुद्दे जास्तीत जास्त जरी घेतले आपण, ते सगळे इम्पॅक्टफुल असणार आहेत. याच्यामध्ये मला जास्त जरी लिहिता आलं नाही तरी तुम्ही फक्त ते मुद्दे जरी नमूद केले तरी तुमचा आन्सर इम्पॅक्टफुल होऊ शकते. जसं की इजिप्त मधील नाईल नदीच्या वार्षिक पुरांमुळे जे पूरक्षेत्र आहे, नदीच्या काठीचं जे शहरं असतील, गावं असतील, त्याच्यामध्ये पोषक समृद्ध अशी गाळाची मृदा जमते, माती जमा होते, गाळ जमा होतो, त्यामुळं ही सुपीकता सुधारते आणि जेणेकरून काय होतं, नेव्हिगेशन चॅनल टिकून राहतात. ही सगळी उदाहरणं तुम्ही तुमच्या आन्सरमध्ये लिहिलं पाहिजे. जल पुनर्भरण, ज्याला वॉटर रिचार्ज म्हणतात, बरोबर का, तेच आहे. उदाहरणार्थ, भारतातील कृष्णा नदीच्या खोऱ्यातील पुराचं जे अतिरिक्त पाणी आहे ते नागार्जुन सागर धरणाच्या, बघा, नागार्जुन सागर धरणाच्या जलाशयांमध्ये वळवले जाऊ शकते, की जे नंतर जो कोरडे हवामान आहे पुढचे सप्टेंबर, ऑक्टोबर, दिवाळी नंतर पासून ते पावसाळा सुरू होईपर्यंतचे जे मंथ आहेत त्याच्यामध्ये आपण जलवाहतूक आणि सिंचनासाठी त्या पाण्याचा वापर केला जाऊ शकतो. आता पर्यायी मार्ग सुद्धा आहेत, अल्टरनेटिव्ह रूट्स पण आहेत. पुराच्या या सुचलनासाठी तात्पुरते पर्यायी मार्ग सुद्धा असू शकतात. फॉर एक्झाम्पल, अमेझॉन नदीच्या खोऱ्यातील पुराच्या वेळी पहा, हे ज्या लहान उपनद्या आहेत, पूर मैदाने आहेत, नौका आणि जहाजांसाठी पर्यायी मार्ग काय करून देतात, ते उपलब्ध करून देतात जलवाहतुकीसाठी. अशा प्रकारे आता याच्यामध्ये अजून तुम्ही उत्तरामध्ये काय लिहू शकताय, तर बघा, हे जे जलसिंचन आणि जे अंतर्देशीय जलवाहतुकीचा जो सस्टेनेबल सोर्स म्हणून आपण याच्याकडे पाहतोय पुरांकडे, मग त्याच्यामध्ये कोणती कोणती आव्हानं आपल्याला अनुभवता येतात. ओके, आता आपण कशा स्वरूपामध्ये त्याचं मॅनेजमेंट करू शकतो हे पाहिलंय, पण त्याच्यामध्ये कोणते कोणते चॅलेंजेस तुम्हाला अनुभवले येतील ते चॅलेंजेस पण तुम्ही लिहा. ओके, डिटेल्समध्ये त्याच्यात चर्चा नाही जरी करता आली तर परत तुम्ही त्याच्यामध्ये ते मुद्दे तर लिहू शकता. जसं की कोणतं चॅलेंज आहे, अनप्रेडिक्टेबल आहे, तुम्ही पूर किती येऊ शकतो, पाणी पातळी किती वाढू शकते याच्यावरती तुम्ही भाष्य करू शकत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, कधी येऊ शकतो, कधी अचानक फ्लड येऊ शकतो, कधी अचानक पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते.
हा मुद्दा याच्यामध्ये तुम्हाला लिहायचा. फक्त हा पहिला मुद्दा कोणता, अनप्रेडिक्टिबिलिटी मध्ये, बरं आहे का. त्याच्यानंतर पुढचा घटक कोणता लिहू शकता तुम्ही, पायाभूत सुविधांचं नुकसान आहे. ऑब्व्हियस आहे, ज्यावेळेस पूर जेवढा जास्त असेल, पाणी पातळी जेवढी जास्त असेल, ऑब्व्हियस आहे सगळ्या पायाभूत सुविधा विस्कळीत होतात. वाहतुकीपासून सगळ्याच गोष्टी, ड्रेनेज सिस्टीम असेल, शहरातील काही नियोजन असेल, ते सगळं विस्कळीत होऊन जातं. हा मुद्दा याच्यामध्ये तुम्हाला लिहायचा आहे. ऑटोमॅटिकली काय होतं, पुरामुळे पाण्याची गुणवत्ता सुद्धा खालावते. बघा, पाण्याची गुणवत्ता सुद्धा खालावते, कारण की जे प्रदूषक असतील, पाण्याचा गाळ असेल, सिंचन किंवा वाहतुकीसाठी पाण्याच्या गुणवत्तेवर ते काय करतायत, परिणाम करतात. हे सुद्धा मुद्दे याच्यामध्ये तुम्ही लिहू शकताय. उत्तर लिहिताना सर्व घटक, सर्व अनुषंगाने विचार करून आन्सर लिहायचं असतं. 7 ते 8 मिनिटात आपल्याला. त्याच्यामध्ये बघा, जमिनीच्या वापरातील संघर्ष असेल, जर तुम्ही फॉर एक्झाम्पल याचे हा मुद्दा मांडताना सुद्धा याच्यामध्ये इम्पॅक्ट करणारे भरपूर घटक आहेत. वापरातील संघर्ष म्हणजे फॉर एक्झाम्पल कुटुंबातील जमिनीचं वाटप सुद्धा, वाटपावरती सुद्धा हा घटक इम्पॅक्ट करतोय पुराचा. कारण की प्रत्येक वेळेस जर जी जमीन ऐन उपजाऊ कालावधीमध्ये जर पाण्याखाली जात असेल, तर ऑटोमॅटिकला आहे की घरातील वाटपामध्ये सुद्धा वाद निर्माण होऊ शकतो. हा मुद्दा याच्यामध्ये आहे. जसं की पर्यावरणीय प्रभाव असतील, हे सुद्धा मुद्दे तुम्ही घटक याच्यावरती तुम्हाला चर्चा करता येऊ शकते, जेणेकरून जलप्रदूषण असेल किंवा परिसंस्थेमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. जसे की कीटकनाशकांचा वापर असेल शेतीमधला, फॉर एक्झाम्पल समुदायांचे व्यवस्थापन, म्हणजे हे जे तीव्र पूर प्रवण क्षेत्र आहेत, या भागात राहणारे समुदाय जे आहेत, वस्ती, लोकांची जी वस्ती आहे, त्यांचं विस्थापन होऊ शकतं. त्यामुळे त्यांच्या उपजीविकेवरती व्यत्यय येऊ शकतो आणि सामाजिक आव्हाने निर्माण होऊ शकतात, जेणेकरून त्यासाठी आपल्याला योग्य पुनर्स्थापन असेल आणि त्यांचं पुनर्वसन असेल, अशासारखेचे उपाय आपल्याला योजनं अनिवार्य आहे. एकंदरीत या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण कशा स्वरूपामध्ये जलवाहतुकीसाठी, नेव्हिगेशनसाठी आणि त्याच्यामध्ये येणारे अडथळे, हे सगळे मुद्दे चर्चा केले. आता याचं तुम्ही ज्यावेळेस कन्क्लुजन लिहिणार आहात, तुम्ही जेवढे जेवढे मुद्दे घेतले त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने तुम्हाला त्याचं कन्क्लुजन लिहायचं आहे. जसं की जलद गतीने मोठ्या प्रमाणावरती जे आपण उपाययोजना वापरले, जसं की पहा, नदीचं व्यवस्थापन असेल, पूर नियंत्रण असेल, धूप विरोधी किंवा मलनिस्सारण विकासाची काय, किंवा समुद्राची धूप रोधक, पूर, म्हणजे हे सगळे घटक आहेत. ही काय आहेत रे, विकास कार्यक्रम आहेत, किंवा या कार्यक्रमांचा समावेश मॅनेजमेंटमध्ये होऊ शकतो. ओके, पूर नियंत्रणासाठी हे घटक आपण याच्यामध्ये लिहायचं आणि आपलं उत्तर इथंच एंड करायचं. बघा, आपण प्रिव्हियस सेशन मध्ये शहरी पुरांवरती चर्चा केली आणि आजच्या सेशन मध्ये आपण या पुरांचं मॅनेजमेंट करून आपण कसं जलव्यवस्थापन करू शकतो, ओके, आणि नेव्हिगेशन मध्ये त्याचा वापर करू शकतो, याच्यावरती चर्चा केली. प्रश्न कसा वाटला आवर्जून कमेंट करा. ज्ञानदीप अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू सो मच.